स्वामी समर्थ अध्याय 4. ओम श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणे ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया ओघासीन नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्याचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी. नवनिधी तत्पर सेवेशी ते धरती मानव रूप. चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होनी आपण सहजाली तया घरी. कैशी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येती. नाना प्रकारे त्रास देती परी तो कधी न कंटाळे. चोळाप्पाची सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती. नगर वासी जनांची भक्ती दिवसेदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले कितेक. सर्वाशी कल्पद्रुमा समान होणे कामना करती पूर्ण. भक्त काजास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते तिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरो. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती. महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी. हसोनी म्हणती जनाशी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वस्तसी. काय तुझा काय तुम्हा वेड लागले वंदिता. ढोंग्याची पाऊले यात स्वार्थ ना परमार्थ मिळे. फसला तुम्ही अवघेही ऐसे तयाने निंदिले. समर्थाने अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवल एक. पावयाले लक्षण समर्थ समजले ती खुण. ज्या घरी बैसले ते थोन उठून या चालले. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी.
ते या तिने मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणते करू आता. दर्शने चुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. क्षण एक घडता सतसंगी तत्काळ पालटे की कुमुती. म्हणून कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखासी म्हणती येथेच मिळेल खावयासी. आज सारा दिवस उपवासी जीवामुचा कळवळला. मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला नदकाशी. सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयाशी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कृत्सित जनावतरले यतिवर्य. तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निसृती. त्यांचा अवतार स्वामी पती वर्णे कीर्ती विष्णुदास. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोविंद गोपाल की जय.